नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमची 26 एप्रिल या दिवशी मुंबई उच्च न्यायालय भरतीचा शिपाई हमाल आणि लिपिक पदाचा पेपर होणार आहे। तर त्या अनुषंगाने आज आपण पहा काही महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, अमृत मित्र महोत्सव 2026 कोठे आयोजित करण्यात आला? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, नवी दिल्ली। तर पहा अमृत मित्र महोत्सव 2026चे आयोजन हे देशाची राजधानीमध्ये म्हणजेच नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, नागपूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर पहा नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, नुकताच भारताचा दुसरा पूर्ण साक्षर फुल्ली लिटरेट केंद्रशासित प्रदेश कोणता बनलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, चंदीगड। तर पहा भारताचा दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश हा चंदीगड हा बनलेला आहे। तर लक्षद्वीप हा जो आहे तर तो पहा भारताचा पहिला काय आहे, लक्षद्वीप हे भारताचा पहिला पूर्ण साक्षर केंद्रशासित बनलेला आहे। प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील कोणती विधानसभा ही पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा ठरलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, दिल्ली। तर पहा भारतातील दिल्ली ही जी विधानसभा आहे तर ती पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा ठरलेली आहे। प्रश्न क्रमांक 5, AI चा पूर्ण अर्थ काय आहे? तर आपल्याला AI चा फुल फॉर्म सांगायचा आहे। तर AI चा फुल फॉर्म काय होईल? ऑप्शन क्रमांक 2, आर्टिफिशियल इंटेलिजन्स। काय होईल? आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता असा अर्थ होतो। प्रश्न क्रमांक 6, जागतिक कर्करोग दिवस वर्ल्ड कॅन्सर डे हा दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, 4 फेब्रुवारी। तर कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी जगभरामध्ये 4 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, महात्मा ज्योतिबा फुले। तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापनाही केलेली होती। तर या ग्रहाची स्थापना पहा 1863 कधी? 1863 केलेली होती। प्रश्न क्रमांक 8, भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, खालिद जमील। नाही इथं ल आहे। तर खालिद जमील यांची पहा भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 9, भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली होती? तर भारतरत्न पुरस्काराची सुरुवात पहा ऑप्शन क्रमांक 2, 1954 म्हणजेच 2 जानेवारी 1954 भारतरत्न पुरस्काराची सुरुवात ही झालेली होती। प्रश्न क्रमांक 10, संगणकाचे जनक म्हणून कोणाला मानले जाते? तर संगणकाचे जनक म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 3, चार्ल्स बॅबेज। कोणाला? चार्ल्स बॅबेज यांना ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 11, कर्झन वायलीची हत्या कोणत्या क्रांतिकारकाने केलेली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, मदनलाल धिंगरा। तर मदनलाल धिंगरा यांनी पहा 1 जुलै 1909 कधी? 1 जुलै 1909 या दिवशी लंडन या शहरामध्ये, कोणत्या? लंडन
लंडन या शहरामध्ये मदनलाल धिंगरा यांनी कर्झन वायलीची गोळ्या झाडून हत्या केलेली होती. प्रश्न क्रमांक 12. कोराडी आणि खापरखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पहा, नागपूर. तर कोराडी आणि खापरखेडा हे दोन्ही महत्त्वाचे औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. प्रश्न क्रमांक 13. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? तर भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? तर ते ऑप्शन क्रमांक 3 सरोजिनी नायडू या होत्या. तर त्या पहा उत्तर प्रदेशाच्या कोणत्या? उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल बनलेल्या होत्या. तर त्याच भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. प्रश्न क्रमांक 14. पीतक्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर पीतक्रांती ही पहा ऑप्शन क्रमांक 3 तेलबिया कशाशी? तेलबिया यांच्याशी ती संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणता प्रकार हा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 विंडोज 10. तर विंडोज 10 हा प्रकार ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर नाही. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीचा भाग नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती. तर पहा मुंबई उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायमूर्ती असतात तर ते महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीचा भाग नसतात. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणता जिल्हा हा दुधातुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा धुळे. धुळे हा जो जिल्हा आहे तर तो पहा दुधातुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 18. भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर परम 8000 कोणत्या वर्षी स्थापित करण्यात आलेला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 1991. तर पहा विजय भटकर. तर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर परम 8000 हा 1991 मध्ये विकसित करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य निवडून पाठवले जातात? तर महाराष्ट्रातून राज्यसभेवर पहा ऑप्शन क्रमांक 3 एकूण 19. किती? एकूण 19 सदस्य हे निवडून पाठवले जातात. तर 48 ही जी संख्या आहे तर ती पहा लोकसभेवर कशावर? लोकसभेवर निवडून पाठवले जातात. प्रश्न क्रमांक 20. वनस्पती अन्नाची निर्मिती कोणत्या प्रक्रियेद्वारे करतात? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 प्रकाश संश्लेषण. त्यालाच पहा आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फोटोसिंथेसिस. तर वनस्पती अन्नाची निर्मिती ही प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेद्वारे करतात. प्रश्न क्रमांक 21. सांबर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर सांबर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर पहा ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान. राजस्थान राज्यातील पहा जयपूर या सिटीजवळ. राजस्थान राज्यातील जयपूर या सिटीजवळ सांबर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणती मेमोरी ही नॉन व्होलेटाईल आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा रोम. रोमचा फुल फॉर्म काय होईल? रीड ओनली मेमोरी. तर रोम ही जी मेमरी आहे तर ती नॉन व्होलेटाईल आहे. प्रश्न क्रमांक 23. श्रीमंत शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा कोणत्या वर्षी पार पडलेला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 6 जून 1674. तर पहा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 6 जून सन 1674 या दिवशी किंवा या वर्षी रायगड या किल्ल्यावर कोणत्या? रायगड या किल्ल्यावर गागा भट्ट कोण आहे? गागा भट्ट यांच्या हस्ते पार पडलेला होता. प्रश्न क्रमांक 24. बिहारमधील चंपारण्य सत्याग्रह कोणत्या पिकाशी संबंधित होता? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा निळ. तर पहा हा जो सत्याग्रह आहे तर तो पहा कोणी केलेला होता? तर तो गांधीजींनी. कोणी? गांधीजींनी केलेला होता. जो की हा जो सत्याग्रह आहे तर तो पहा 1917 मध्ये. कधी?
1917मध्ये गांधीजींनी चंपारण येथे नीळ उत्पादक शेतकऱ्याच्या हक्कासाठी पहिला सत्याग्रह त्यांनी केलेला होता. प्रश्न क्रमांक 25. वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी डॅश राजघराण्याच्या काळामध्ये कोरली गेलेली होती. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रकूट. तर वेरूळ येथील जे कैलास लेण्या आहेत तर ते पहा राष्ट्रकूट या राजघराण्याच्या काळामध्ये कोरल्या गेलेल्या होत्या. प्रश्न क्रमांक 26. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? तर मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे तर ते ऑप्शन क्रमांक 2 त्वचा. त्वचा हा अवयव आहे. तर यकृत ही जी आहे तर ती पहा मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. प्रश्न क्रमांक 27. नंदुरबारच्या गोळीबारात कोणता विद्यार्थी शहीद झालेला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा शिरीष कुमार. तर शिरीष कुमार यांनी पहा 1942मध्ये कधी 1942मध्ये भारत छोडो आंदोलनादरम्यान नंदुरबार येथे तिरंगा फडकवताना शिरीष कुमार हा विद्यार्थी शहीद झालेला होता. प्रश्न क्रमांक 28. फिशिंग हे कशाशी संबंधित आहे? तर फिशिंग हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 हॅकिंग तंत्रज्ञान म्हणजेच माहिती चोरी याच्याशी ते संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 29. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे विधान सर्वात प्रथम कोणी केले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 कोपर्निकस. कोणी केलेले होते? कोपर्निकस यांनी पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे विधान त्यांनी सर्वात प्रथम केलेले होते. प्रश्न क्रमांक 30. गुप्त साम्राज्याची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर गुप्त साम्राज्याची स्थापना ही पहा ऑप्शन क्रमांक 2 श्रीगुप्त. कोणी? श्रीगुप्त यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 31. पुढीलपैकी कोणता प्रोटोकॉल हा ईमेल पाठवण्यासाठी सेंडिंग ईमेल वापरला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 SMPT. तर SMPTचा फुल फॉर्म काय आहे तर ते सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल असा होतो जो की ईमेल पाठवण्यासाठी वापरला जातो. प्रश्न क्रमांक 32. भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर तो ऑप्शन क्रमांक 2 पहा लक्षद्वीप. कोणता आहे? लक्षद्वीप हा केंद्रशासित प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 33. भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे सुरू झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा तारापूर. जे की हे पहा पालघर जिल्ह्यामध्ये असून तारापूर येथे पहा 1969मध्ये कधी पालघर या जिल्ह्यातील तारापूर या ठिकाणी 1969मध्ये भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प हा सुरू झालेला आहे. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कशाच्या मदतीने वेबसाईटवरील माहिती शोधली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 ब्राउझर. तर ब्राउझरच्या मदतीने वेबसाईटवरील माहिती ही शोधली जाते. प्रश्न क्रमांक 35. पंचू डोल मेलन हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील प्रमुख पारंपरिक उत्सव आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा. तर पहा ओडिसा या राज्यातील पंचू डोल मेलन हा प्रमुख पारंपरिक उत्सव आहे. प्रश्न क्रमांक 36. मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मेळघाट हा जो व्याघ्र प्रकल्प आहे तर ते पहा महाराष्ट्रातील ऑप्शन क्रमांक 1 अमरावती. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 37. प्रसिद्ध आगा खान पॅलेस कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर प्रसिद्ध आगा खान पॅलेस हे पहा ऑप्शन क्रमांक 3 पुणे. कोणत्या शहरामध्ये आहे? पुणे या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 38. फळाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर फळाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला पहा ऑप्शन क्रमांक 2 पोमोलॉजी. काय म्हटले जाते? पोमोलॉजी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 39. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा म्हणजेच AIचा जनक कोणाला मानले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा जॉन मॅकार्थी. कोणाला? जॉन मॅकार्थी यांना AIचे जनक असे मानले जाते. प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर हे जे ठिकाण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 सातारा. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सातारा या जिल्ह्यामध्ये आहे.